देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची ही प्रतिक्रिया होती। कार्यक्रम झाल्यानंतर अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया येते। कशी शुभेच्छा देणार तुम्ही त्यांना? आनंद आहे आजच्या क्षणासाठी। भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते यांनी वाट बघितली, याचसाठी केला होता अट्टहास, असा आजचा क्षण आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते। देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण केलं जातंय, पुष्पवृष्टी केली जाते त्यांच्यावर आणि त्यांचं तोंड गोड केलं जातंय। आजच्या या त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करत असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रितपणे येताना दिसतात। मंत्रालयामध्ये तीनही मंत्र्यांचं आगमन झालंय। पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे हे सगळे मंत्री मंत्रालयामध्ये येतात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतायत देवेंद्र फडणवीस। मंत्रालयाच्या अगदी समोरच्या दर्शनी भागामध्ये सर्व महापुरुषांच्या प्रतिमा आहेत आणि याच प्रतिमांचं दर्शन घेऊन आपल्या नव्या कारकिर्दीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवात होतीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला तीनही नेत्यांकडून अभिवादन केलं जाते, वंदन केलं जाते। काही वेळातच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपापल्या दालनांमध्ये जातील आणि त्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद या तीनही नेत्यांची होईल। सर्वसाधारणपणे जसं अभय सरांनी काही वेळापूर्वी सांगितलं, पदाची शपथ घेतल्यानंतर प्रोटोकॉलनुसार या गोष्टी होत असतात आणि आता सुद्धा पदाची शपथ घेतल्यानंतर या तीनही मंत्र्यांकडून हा प्रोटोकॉल पाळला जाईल। पदाची शपथ घेतल्यानंतर एक छोटीशी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होत असते, पण आत्ताच्या शपथविधीमध्ये तीनच मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री। पण ज्या पद्धतीनं कार्यभार हाकला जातो, सरकारी कामाची रूपरेषा आखली जाते, त्या पद्धतीनं ही बैठक होईल। या बैठकीमध्ये काही निर्णयही घेतले जाण्याची शक्यता आहे। विशेषतः आगामी अधिवेशनासंदर्भातले निर्णय घेतले जातील, कारण अजून मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे। कोणाकोणाकडे कोणकोणत्या खात्यांची जबाबदारी दिली जाणार, कोणकोणत्या नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार, या संदर्भातला सस्पेन्स अजूनही कायम आहे। त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय कदाचित या तीनही नेत्यांमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे। पण सध्या हे तीनही नेते मंत्रालयामध्ये आलेत आणि मंत्रालयामध्ये ज्या महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्यांना वंदन केलं जाते तीनही नेत्यांकडून। मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयातील कर्मचारी तसंच कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी सध्या मंत्रालय परिसरामध्ये पाहायला मिळते। ज्योतिबा फुले यांच्याही प्रतिमेला वंदन केलं तीनही नेत्यांनी आणि यानंतर हे नेते आपापल्या दालनांकडे जातील। सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेला वंदन केलंय। ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी महाराष्ट्राचा पाया घातला, आधुनिक महाराष्ट्राला दिशा दिली, या सगळ्या महापुरुषांच्या प्रतिमा मंत्रालयाच्या दर्शनी भागातच आहेत। आणि सगळ्या महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर आता दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे आपापल्या दालनांकडे निघाले।
आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर सध्या उपस्थित आहेत. अक्षय, अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आहेत. तिथून काहीच वेळामध्ये ते आपल्या दालनाकडे येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा आपापल्या दालनांकडे येत आहेत. त्यामुळे तू तयारीत राहा, कारण थोड्याच वेळात अपडेट तुझ्याकडनं घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आपल्या दालनाकडे निघाले आहेत. मंत्रालयामध्ये आल्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या दर्शनी भागात असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या, सगळ्या महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन केलं. आणि आता आपण अक्षयकडे जाऊयात. अक्षय, तुझ्या आजूबाजूची वर्दळ आणि लगबग वाढलेली दिसतीये. नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला तीनही दालनं ज्या ठिकाणावरनं आपण दिसू शकतो आणि आपल्या दर्शकांना दाखवू शकतो त्या ठिकाणी आहे. हे जे पहिलं दालन आपण या ठिकाणचं बघतोय हे दालन असणार आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन. कालपर्यंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन असणार आहे. कालपर्यंत हे एकनाथ शिंदे यांचं दालन होतं. तर माझ्या बाजूला आपण जर बघितलं तर हे जे दालन दिसतं हे अजित पवार यांचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दालन आहे. हे अजित पवार यांचं पूर्वीपासून हेच दालन होतं आणि त्याच दालनात पुन्हा एकदा पदभार अजित पवार यांच्या माध्यमातून स्वीकारला जाईल. तर दुसरीकडे आपण बघतोय याच 6व्या मजल्यावरचं ते जे दालन आहे त्या दालनात आधी देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणावरून आपला राज्यकारभार बघायचे. मात्र आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री हे बसतील आणि त्यांच्या माध्यमातून त्या कार्यालयातनं आपला जो पुढचा पदभार आहे तो स्वीकारला जातील. आणि आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि आत्ताचे आमदार सुमित वानखेडे आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सुमितजी, तुम्हाला आम्ही नेहमी बघायचो या ठिकाणी, तुम्ही त्यांचे सहकारी देवेंद्रजींचे म्हणून येत होते. आज आमदार म्हणून आलात, कसं वाटतंय? नाही, निश्चितच फार आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. आणि ज्या दिवसाची आम्ही सर्व कार्यकर्ते वाट पाहत होतो तो दिवस आज खरा ठरला आहे. आज देवेंद्रजींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत एकदा शपथ घेतली. आज तुम्ही शपथविधीला असणार आहात. देवेंद्रजी थोड्याच वेळात त्यांचा पदभार देखील स्वीकारतील. आपण त्यांच्या दालनाकडे जाऊयात. मात्र कायमच राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा चार्मिंग बॉय, लकी बॉय म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं आणि आज देवेंद्रजी शपथ घेत आहेत. एकूणच प्रवासाबद्दल देवेंद्रजी आणि तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? देवेंद्रजी सगळ्या डोळ्यासमोरून प्रवास गेला असेल तुमच्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत तुम्ही सहकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचे एक सहकारी ते आज विधान आमदार तुम्ही जुळला होता देवेंद्रजींसोबत. निश्चितच मी तर माझ्या कॉलेज जीवनापासून देवेंद्रजींशी जोडला गेलो होतो. परंतु 2014 जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथविधी झाली आणि त्यावेळेस अशाच प्रकारे खाली लॉबीमध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला आणि या अशीच सिच्युएशन त्यावेळेस पण होती. आणि त्यावेळेस सुद्धा देवेंद्रजी इथे पहिल्यांदा आले होते. सर्व मंत्रालय कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने त्यांचं स्वागत केलं होतं, औक्षण केलं होतं आणि आज परत त्याच उत्साहाने सर्व करतायत. तर जुन्या गोष्टी परत एकदा आठवल्या. राजकारणापलीकडे जाऊन तुमच्यासाठी भावनिक क्षण आहे? अतिशय भावनिक क्षण आहे, अतिशय भावनिक क्षण आहे. हा विषय देवेंद्रजींना मुख्यमंत्री करणे हा आमच्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय होता. आपण बघतोय देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकाच लिफ्ट मधून निघालेले आहेत आज, कारण 6व्या मजल्यावर या सगळ्यांची दालनं आहेत. त्या दालनाकडे जाण्यासाठी निघालेत. आणि आता काही क्षणांमध्ये ज्या ठिकाणी अक्षय आपल्याला अपडेट देत होता त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे पोहोचतील. खरं तर अजित पवार यांचं दालन हे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मधलं दालन आहे. त्यांच्या दालनामध्ये कोणताही फरक झालेला नाहीये, कारण आज दिवसभर सगळेजण म्हणतात सरकार कुणाचंही येऊत अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद कायम राहतं. गेल्या काही वर्षांमध्ये हेच वास्तव पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा जेव्हा भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, मागच्या सरकारमध्ये सुद्धा ते उपमुख्यमंत्री होते, पण दालनं बदललीत. कुणाची दालनं बदलली आहे? ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची. डाव्या बाजूच्या दालनातली व्यक्ती उजव्या बाजूच्या दालनात गेले आणि उजव्या बाजूच्या दालनातली व्यक्ती ही डाव्या बाजूच्या दालनात गेले. मुख्यमंत्र्यांच्या दालनामधून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिफ्ट होतील, तर उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामधून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिफ्ट होत आहेत. आणि याची सगळ्यात पहिली प्रचिती कुठे आली तर तिकडे शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि इकडे मंत्रालयामध्ये लगेचच
मंत्र्यांच्या दालनावरील नावांच्या पाट्या बदलण्यात आल्या. जिथे एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी होती तिथे देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी लागली आणि जिथे देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी होती तिथे एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली. दालनामधून आपला कारभार हाकण्यापूर्वी सगळ्या महापुरुषांचं दर्शन या सगळ्या नेत्यांनी घेतलं आणि ज्या लिफ्ट मधनं आता ते वर गेलेत, माहिती अशी मिळते की ही लिफ्ट ही बाहेर नाही तर थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत जाते. अक्षय, ही लिफ्ट नेमकी कुठे उघडते ज्या लिफ्ट मधनं हे 3 जण प्रवास करतात आता? आपण बघतोय की ही जी लिफ्ट आहे या दालनामधनं आतमध्ये जो एक दरवाजा आहे, ज्या दरवाजा बाहेर सगळे माध्यम प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी ती लिफ्ट उघडते आणि त्याच ठिकाणावरनं ती थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात, म्हणजे ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं दालन असणार आहे, त्यांची कॅबिन असणार आहे, त्या ठिकाणी ती लिफ्ट उघडते आणि त्याचसाठी सगळ्या आपल्या माध्यमाच्या सहकार्यांचा देखील गराडा त्या ठिकाणी आहे. आणि ते जे डोअर्स आहेत त्यांना ऍक्सेस कार्ड वरती ऑपरेट होणारे ते सगळे डोअर आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव आता माध्यम प्रतिनिधींना या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिलेला नाहीये. काही वेळात ते पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर माध्यम प्रतिनिधींना देखील त्या ठिकाणी प्रवेश देतील आणि त्याच लिफ्टमधनं मुख्यमंत्री पदाचा जे पदभार स्वीकारायला देवेंद्र फडणवीस तर आले आहे, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे देखील दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या दालनाबाहेरची ही चित्र आहे. अधिकारी असतील, काही निकटवर्ती असतील, ते या ठिकाणी दाखल होतानाचं चित्र बघायला मिळतंय आणि असं कळतंय की मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रिमंडळ दालनामध्ये गेले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि आपण त्या ठिकाणी देखील जाऊयात. थेट पदभार घेण्यापूर्वीच या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सगळे मंत्री सहभागी होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या ठिकाणी वरती मंत्रिमंडळ परिषदेचं, ज्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होते त्या बैठकीच्या सभागृहामध्ये आपण जातोय आणि आपण बघतोय या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होते आणि आधी या दालनामध्ये हे सगळे नेते येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. काही महत्त्वाचा निर्णय आत्ता या तिघांच्या माध्यमातून घेतला जातो का? कारण परिस्थिती तशी आहे की पदभार स्वीकारताच हे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बैठकीत आपण पुन्हा एकदा अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, मंत्रिमंडळाची बैठक ही लगेचच मंत्रालयामध्ये आल्या आल्या हे 3 जण घेऊ शकतात? म्हणजे जनरली ते दालनामध्ये जातात, पदभार स्वीकारतात, आपापल्या खुर्च्यांवर विराजमान होतात आणि नंतर बैठकीसाठी येतात, पण हे लगेचच येऊ शकतात? मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा कार्यभार स्वीकारायला त्यांच्या कार्यालयात जेव्हा जातील तेव्हा त्यांच्याबरोबर स्वाभाविकच दोन्ही उपमुख्यमंत्री असणार. शपथ घेतल्यापासून ते अधिकृतपणे या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेले. कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारणं हा एक औपचारिकता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचे बरं आजची मंत्रिमंडळाची बैठकी मगाशी मी जे उल्लेख केले तर काही तांत्रिक निर्णय घेण्यासाठीची आवश्यक आहे, त्यामुळे ती निर्णय ते घेऊ शकतात, त्यातली कुठली अडकाठी राहिलेली नाहीये. कविता आणि आता जी दृश्य येत आहेत त्याच्यानुसार हे कदाचित 3 जण एकत्रितपणे लगेचच मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करू शकतात. तुम्ही जसं सांगता तसं खूप मोठे निर्णय काही होण्याची अपेक्षा नाहीये, पण काही तांत्रिक बाबी असतात त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात या बैठकीमध्ये. मगाच्या उत्तरामध्ये तुम्ही सांगितलं होतं की अधिवेशनासंदर्भातले काही निर्णय घेतले जाऊ शकतात, मग ते विशेष अधिवेशन असो अथवा नागपूरचं हिवाळी अधिवेशन असो, त्या बाबतीतले काही निर्णय घेतले जाऊ शकतात. पण त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या बाबींचा उलगडा केला जाईल की निर्णय नेमके काय घेतले गेलेले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आणखी एक निर्णय या निवडणुकी बैठकीत अपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री पद की शपथ ली है, क्या उनको क्या मैसेज देना चाहेंगे? प्लीज जरा दादा, देवेंद्र फडणवीस जी को क्या मैसेज देना चाहेंगे? दादा,
कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी शपथविधीचा सोहळा झाला त्या ठिकाणी गर्दी इतकी जास्त होती की अजूनही त्या कार्यक्रमाच्या मंडपामधनं लोक बाहेर पडू शकलेले नाहीयेत। जे महत्वाचे नेते आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते तेही अजूनही मंडपातून बाहेरच पडण्याचा प्रयत्न करतात, कारण मोठी गर्दी होती। या सगळ्यांना आपापल्या गाड्यांपर्यंत पोहोचणं आणि तिथून मंत्रालयापर्यंत पोहोचणं यासाठी बराच वेळ लागू शकतो। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ लागला नाही, कारण त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था वाहतुकीची केली जाते, रस्ते मोकळे करून दिले जातात। याशिवाय पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री त्याचप्रमाणे अन्य मान्यवर सुद्धा व्हीव्हीआयपीज आज होते मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांना अगोदर सुरक्षितपणे या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर काढणं याला प्राधान्य दिलं गेलं। त्यामुळे जे आमदार नवीन निवडून आलेले आहेत ते सगळे जे या कार्यक्रमाला उपस्थित होते ते अजूनही या मंडपातनं बाहेर येण्याचाच प्रयत्न करतात, कारण मोठी गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती, शपथविधी सोहळ्यासाठी झाली होती। दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची, जेव्हा ते मंत्रालयात पोहोचले तेव्हाची। मंत्रालयामधल्या आपल्या 6व्या मजल्यावरच्या दालनामध्ये हे तिघेही जण पोहोचले आहेत आणि यानंतर एक तिघांची मिळून बैठक होईल, मंत्रिमंडळाची बैठक, पहिली मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही होईल आणि त्यानंतर या तिघांची मिळून एक पत्रकार परिषद होईल, ज्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके काय काय निर्णय घेतले गेले त्याची माहिती दिली जाईल। मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जे काही प्रोटोकॉल्स असतात, जे काही नियम असतात त्याच्यानुसार हे सगळं होतंय। मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केल्यानंतर जिथे मंत्रालयामध्ये सगळ्या महत्वाच्या महापुरुषांच्या ज्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत त्यांना अभिवादन करून सध्या हे तिघेही जण आपापल्या दालनांमध्ये गेले, तिथे ते आपापल्या पदांचा कार्यभार औपचारिकपणे स्वीकारतील आणि नंतरच आपल्या कामाला सुरुवात करतील। हे सगळं करण्यासाठी मंत्रालयामधली त्यांची सहाय्यकांची सगळी टीम सध्या तिथे उपस्थित आहे। मंत्रालयाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्सची जी तयारी आहे तीही आपण पाहतोय। पत्रकार कक्षामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे सुद्धा ज्या पाट्या लावलेल्या आहेत नावाच्या त्या आपण स्पष्टपणे पाहू शकतो। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अशी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्याला आठवत असेल तर अगदी 2.5 वर्षांपूर्वी अशाच प्रकारची एक पत्रकार परिषद मंत्रालयामध्ये झाली होती, ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते। एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची ती पहिलीच वेळ होती। त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना पत्रकारांना सामोरं जाण्यामध्ये किंवा विविध प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे कायम त्यांच्या सोबत असलेले पाहायला मिळाले होते आणि त्याच एकनाथ शिंदे यांनी या वेळेला मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा असेल, भाजप जे नाव घोषित करेल त्याला आपला पाठिंबा असेल असं म्हटलं होतं। त्यामुळे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा होता। एकनाथ शिंदे हेही म्हणाले मागच्या पत्रकार परिषदेमध्ये की देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती, आता मी त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सांगतोय। त्यामुळे 2.5 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रात अनेक बदल झाले आणि पंकजा मुंडे ज्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्या आता या कार्यक्रमातून बाहेर पडतात। एकनाथ शिंदे जी ने सीएम पद की शपथ ली है, क्या उनको शुभेच्छा किस तरह से देना चाहेंगे? दिल से शुभेच्छा देंगे भाई। उन्होंने महाराष्ट्र के प्रगति में 2.5 साल में अपना भी योगदान दिया है। एकनाथ जी को भी शुभकामना, देवेंद्र जी को शुभकामना और अजित दादा को शुभकामना, महाराष्ट्र के मतदाताओं को शुभकामना। थैंक यू। कार्यक्रमाला प्रचंड मोठी गर्दी होती आणि या गर्दीमधनं आता सगळे नेते एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय बहुतेक या कार्यक्रमामधनं बाहेर पडतायत आणि सगळे महत्वाचे नेते मंत्री या कार्यक्रमामध्ये होते, जे आता वाट शोधतायत खरं तर, कारण एवढ्या गर्दीमधनं बाहेर पडणं हे खूप कठीण आहे। राहुल आपल्याला मगाशी सांगत होते 30,000पेक्षा जास्त लोक इथे होते आणि सगळ्यांना बसताही आलं नाही, इतक्या मोठ्या संख्येनं लोक इथे होते। प्रवीण दरेकर भाजपचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते। कशी शुभेच्छा देणार तुम्ही त्याला, क्या कहना चाहेंगे? आम्हाला हिंदी में शुभेच्छा के लिए शब्द भी हमारे पास नहीं। आज महाराष्ट्र में फिर एक बार दिवाली मनाई जा रही है, क्योंकि 5 साल स्थिर सरकार इस महाराष्ट्र को मिलने वाला है और केंद्र में हमारी सरकार और महाराष्ट्र में भी हमारी सरकार, ऐसा डबल इंजन का सरकार जब होता है तभी प्रगति और विकास बड़ी ताकत से होता है। और देवेंद्र फडणवीस साहब एक विजनरी लीडर है, तो उसको स्टडीड है, महाराष्ट्र की समस्या मालूम है, तो गरीबों के कल्याण के लिए और महाराष्ट्र के विकास के लिए आज एक नया पर्व देवेंद्र पर्व शुरू हुआ है, ये मैं बड़े दावे के साथ बताना चाहता हूँ।
महामंत्रिमंडळ होईल तेवढा वेळ लागतो त्याला. बरं कुठेतरी महाराष्ट्र वेगाने जाईल असं टॅगलाईन आज पाहायला मिळाली. महाराष्ट्र थांबणार नाही ही आमची घोषवाक्य आहे आणि आपल्याला नजीक काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला कधीपर्यंत होईल कारण की थांबणार नाही तो मान्य देवेंद्रजींनी तो निर्णय करायचा आहे. शेवटी नेते त्यांच्यावर आता राज्याची जबाबदारी आहे ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय करतील. हिवाळी अधिवेशन आधी होईल का? हिवाळी अधिवेशन आधी होईल का? 16 तारीखपासून हिवाळी अधिवेशन होत आहे, त्या आधी विस्तार होईल असं वाटतंय. मला काही अडचण वाटत नाहीये, त्या अगोदर विस्तार होईल. कारण आता विपक्ष सुद्धा आता त्यांना आता नेमकी काय चाललंय त्यांना समजायला तयार नाहीये. नकारात्मक प्रचारावर निगेटिव्हवर नॅरेटिव्हवरती आता लोकसभा त्यांनी जिंकली, पण त्यांचा खरा चेहरा त्या पडद्यामागच्या लोकांना समजला. राज्यातल्या जनतेने त्यांच्यात पुन्हा धोबीपछाड केलेली आहे. त्यांना पुन्हा घरी बसवलेलं आहे. राज्यातली जनता एवढी शून्य आहे आणि त्यामुळे आता तोंड दाखवण्याच्या लायक विरोधी पक्षाचे नेते राहिलेले नाही. म्हणून आज सुद्धा शपथविधीला मोठं मन असायला पाहिजे, पण ते त्यांचं मोठं मन नाहीच आहे. त्यांचं मोठं मन कधी नव्हतं आणि ते फक्त व्यक्तिद्वेषाचं राजकारण करणारी मंडळी होती. त्यांना एक मोठी चपराक राज्यातल्या जनतेने दिलेली आहे. महसूल खातं पुन्हा तुम्हाला मिळेल असं वाटतंय का? अपेक्षा वाटतंय का? मोठी जबाबदारी की पक्ष नेतृत्वाचा त्यांनी निर्णय करायचा आहे, ती जबाबदारी देतील ती पूर्ण करायची. धन्यवाद. आणि नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. त्याच्यानंतर आता सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील, विचारविनिमय करतील, सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि त्याच्यानंतर त्याचा एक आराखडा तयार करून ते दिल्लीच्या नेतृत्वाला दाखवतील आणि तो निर्णय दिल्लीला एकदा झाला की मग पुढचा शपथविधी होईल. 3:30 वाजेपर्यंत आहे. कुठेतरी उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे शपथविधी घ्यायला तयार नव्हते, त्यामुळे हा विलंब झाला असं म्हणायचं का? नाही, आता हे आपण सगळं वृत्तपत्रामध्ये किंवा चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी खरी काय गोष्ट आहे ती समजून घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यावर कॉमेंट द्यायला पाहिजे. पण नेमकं काय झालं होतं खरं? कारण की मला माहिती नाही, त्या प्रोसेसमध्ये मी नव्हतो. सर, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे, काय एकंदरीत चांगलं झालेलं आहे आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष पूर्ण करेल. महाराष्ट्र थांबणार नाही अशा पद्धतीची घोषवाक्य टॅगलाईन दिलेली आहे तुम्ही. महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र चालतच राहील. मुख्यमंत्री प्रधानमंत्री जब खुद यहाँ आते हैं, इसका महत्व क्या है आप समझ सकते हैं. तो आज महाराष्ट्र विकास की ओर चल पड़ा है, राज्य के स्थिर सरकार मिली है और आमदारों का शपथ ग्रहण अभी 7, 8, 9 को होगा. आई थिंक इट्स अ गुड बिगिनिंग. कार्यक्रम ज्या ठिकाणी पार पडला त्या ठिकाणाहून अजूनही सगळेजण हळूहळू बाहेर येतात, कारण मोठी गर्दी या कार्यक्रमाच्या ठिकाणी होती. तर दुसरीकडे पत्रकार परिषदेची तयारी मंत्रालयामध्ये पूर्ण झालेली आहे. 3 मंत्र्यांची कॅबिनेट बैठक, पहिली कॅबिनेट बैठक ही होईल, कारण आता मंत्रिमंडळाचा विस्तार कसा करायचा, मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाला स्थान द्यायचं, विधिमंडळाचं अधिवेशन कसं घ्यायचं, विशेष अधिवेशन कधी बोलवायचं, या विशेष अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड होणं बाकी आहे. या सगळ्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये कदाचित घेतले जाऊ शकतात आणि त्या निर्णयांची माहिती ज्या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाईल, त्या पत्रकार परिषदेच्या बाहेर उत्साह देने लावलेला हा कॅमेरा. और आज देवेंद्र जी ने मुख्यमंत्री पद की जब शपथ ली तो सही मायने में महाराष्ट्र के सभी कार्यकर्ता जो चुनाव में लगे थे, जनता जिन्होंने वोट दी वो बहुत खुश है. एकनाथ शिंदे जी, अजीत दादा और देवेंद्र जी तीनों मिलकर एक बढ़िया राज आगे चलकर करेंगे. मंत्रिमंडल विस्तार की चर्चा केंद्रीय नेतृत्व से होने के बाद जल्द ही आपको पता चलेगा. सर
सरकार का गठन हो गया है, अभी आगे की किस तरह से जो कैबिनेट एक्सपेंशन है वो किया जाएगा और शिवसेना की क्या भूमिका रहेगी सरकार? ये देखो, शिवसेना की और हमारे मुख्य नेता एकनाथराव शिंदे साहब की स्पष्ट भूमिका है कि हम महायुति के साथ में हैं और महायुति का सरकार भी अच्छे तरह से बनेगा। और पिछले 2.5 साल में जैसे काम किए, जैसे अच्छे निर्णय, चाहे वो लड़की बहन योजना हो, किसानों के लिए हो, चाहे वो युवाओं के लिए हो, बुजुर्गों के लिए हो, ऐसे सभी के लिए अच्छे निर्णय यहाँ पर लिए जाएंगे। जो पिछले 2 साल में जो निर्णय एकनाथराव शिंदे साहब के नेतृत्व में लिए गए, तो वही सभी निर्णय के अमल हम अच्छी तरह से पूरे महाराष्ट्र में करेंगे। कैबिनेट एक्सपेंशन को लेकर अभी तो डीसीएम पद की शपथ ली, इनको होम मिनिस्ट्री भी और कोई कैबिनेट पोर्टफोलियो वगैरह। ये देखियो, अभी ये सब मीडिया वाले जो उछालते हैं उसमें सभी सही नहीं होता। एकनाथराव शिंदे साहब ने खुद पत्रकार परिषद लेकर आप सभी मीडिया वालों के सामने स्पष्ट कह दिया कि मेरा कोई भी प्रॉब्लेम। आणि एक महत्वाची अपडेट आता येते 11 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा आता महत्वाचा पुढचा प्रश्न आहे, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी तर पार पडला, पण बाकीच्या मंत्रिमंडळाचं काय? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, मंत्री शपथ कधी घेणार? तर 11 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। 5 तारखेला म्हणजे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आणि यानंतर काही दिवसातच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो। साधारण पुढच्या आठवड्यामध्ये जर 11 डिसेंबर असेल तर जवळपास बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो। त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी आता या तीनही मंत्र्यांवर दबाव असणार आहे, मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा। त्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, ते म्हणजे पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्या कॅबिनेटमधले काय निर्णय घेतले, त्याची काय माहिती देत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याकडे।